गडबड, आवाज, आरडाओरडा हे मुळी साध्या भोळ्या मनमोकळ्या स्वभावाचे लक्षण आहे. आतल्या गाठीची माणसं गप्प बसतात. मुंबईची ट्राम गेली त्यावेळी आपली जुनी मैत्रीण गेली म्हणून त्यावेळी त्या मोकळ्या अनाथ रुळाकडे पाहून तिच्या ठणठणाटाला संगीत मांडणाऱ्या मुंबईकरांनी डोळ्यातून टिपू काढली होती. हे आवाज असे जातात आणि नव्या आवाजाच्या दुनियेत आम्ही परके होतो. मग ते जुने ध्वनिमित्र आठवत पडायचं. मध्यरात्र उलटून जाते. बाहेरचं ध्वनिविश्व शांत झालेलं असतं. आता फक्त ऐकू येतो एकच आवाज, भिंतीवरच्या घड्याळाचा, टिक 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 टिक. कालपुरुषाचं ते कायमचं पुटपुटणं. त्याला प्रतिसाद देणारा आवाज सहसा येत नाही. पण मध्यरात्री इतर आवाज बंद झाल्यावर बिछाण्यावर पडल्या पडल्या ती टिकटिक ऐकताना सहज छातीवर हात जातो. तिथल्या टिकटिकाचं भिंतीवरच्या त्या पुटपुटणाऱ्या कालपुरुषाशी त्या निवांत वेळी संभाषण चालू असतं. अजूनही त्याचा अर्थ लागत नाही. छे छे, आवाज हवा. आयुष्य म्हणजे आवाज. ते संपलं की पुढं मग काय? शांतताच.